नारायणी ॲग्रोच्या माध्यमातून आपण सगळं या गोष्टी करत आलेलो आहे. हो. तुम्हाला रिझल्ट कसा आला याचा किंवा त्याचं उत्पन्न किती मिळालंय झेंडूचं आतापर्यंत? रिझल्ट एकदम खतरनाक आहे. हं. आतापर्यंत एक 70-80 किलो तो झालेला आहे पहिला तोडा. आता दुसऱ्या तोड्याला मित्रांनो नमस्कार. नाव ओंकार चौले, शेती मित्र आहे. नारायणी ॲग्रोच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना खूप काही वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो. म्हणजे आज आपण मित्रांना एका भेटायला आलेलो आहे. त्यांनी खूप छान पद्धतीने रिझल्ट घेतलेला आहे काय. तर सांगायचे तात्पर्य काय की शेतकरी खूप छान पद्धतीने शेती पण करायला लागलेला आहे. पण आजकाल आहे ना ऊस पिकातून आहे ना उत्पन्न थोडंफार कमी होत चाललेलं आहे. ऊसाचं उत्पन्न पहिली जर गोष्ट बघायला गेली तर एकरी 40 टन, 45 टन, 50 टन होत होतं. पण आता रासायनिकच्या खताच्या माध्यमातून बऱ्याच जमिनीचा कस कमी झालेला आहे. ऑर्गॅनिक कार्बन कमी झालेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून काय व्हायला लागलंय, जमिनीची कस कमी झाल्यामुळं कितीही रासायनिक खत टाकलं तरी पण काय व्हायला लागलंय, उत्पन्न चांगलं होत नाही. आता बघायला गेलं तर उत्पन्न एकरी 30 टन असेल किंवा 25 टन आहे अशा पद्धतीने यायला लागलंय. आणि शेतकऱ्याचं काय व्हायला लागलंय, जेवढं पण खर्च आपण करतोय तो सगळा त्याच्यापुरताच मर्यादित राहतो. म्हणून आपण एक संकल्पना राबवली होती की आपण शेतामधून आहे ना आंतरपीक करायला पाहिजे. तर आपण इथं आलेलो आहे. तर या शेतकऱ्यांनी आहे ना आपल्याला शेतामधून आंतरपीक केले. आंतरपीक म्हणजे बघायला गेलं तर झेंडू वगैरे केलेला आहे. तुम्ही दादा दाखवा झेंडू वगैरे केलेला आहे. तुम्ही पाहिला असतील झेंडू केलेला आहे. आपण जरा शेतकऱ्यांच्या बरोबर बोलूया. दादा तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अजय संजय पाटील, राहणार साके, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. मी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट यूज करत आहे आणि मी आंतरपीक घेतलेला आहे झेंडू. मी इथून पाठीमागे ही पीक करत होतो, पण असा रिझल्ट मला आजपर्यंत कधी झाला नव्हता. रिझल्ट चांगला आहे इंडिया ॲग्रोचा. इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्ही हा कन्सेप्ट केला. नारायणी ॲग्रोच्या माध्यमातून आपण सगळं या गोष्टी करत आलेलो आहे. हो. तुम्हाला रिझल्ट कसा आला याचा किंवा त्याचं उत्पन्न किती मिळालंय झेंडूचं आतापर्यंत? रिझल्ट एकदम खतरनाक आहे. आतापर्यंत एक 70-80 किलो तो झालेला आहे पहिला तोडा. आता दुसऱ्या तोड्याला बघू केवढा गावतो. हां, म्हणजे त्याचबरोबर तुम्ही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट झेंडूसाठी पण यूज केलं आणि ऊसासाठी पण केलं. तर ऊसामध्ये पण तुम्हाला बघत असेल की एकदम ऊस जबरदस्त असा रिझल्ट आलाय. काळोखी चांगली आलेली आहे, फुटवा पण चांगला आलेला आहे. पण शेतकऱ्यांना ना जिद्द ठेवली, काही ना काहीतरी करायचं आहे. म्हणजे आता बघितलं आता हे सर यंग जनरेशनमध्येच आहेत. हे नेव्हीची पण आपण हे करायला लागलेलं, भरतीसाठी पण ट्राय करत आहेत आणि आपल्या वडिलोपार्जित शेतीत ते पण करत आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य काय, आपली यंग जनरेशन मुलं आहेत ना, त्यांनी जर शेतीकडे बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर खूप छान पद्धतीनं पैसे कमवू शकतोय. आता इथं आहे ना, त्यांना फायदा कुठल्या गोष्टीमध्ये व्हायला लागलाय बघा. एक ऊसाचं उत्पन्न वर्षातून एकदा पैसे मिळणार आहेत आणि ऊसाला लागणारा जो खर्च आहे, मग नांगरटीचा खर्च असेल, लागवड असेल, फवारणी असेल, परत कीटकनाशक असेल, परत बुरशीनाशक असेल, त्यानंतर तणनाशक वापरायला लागलेले आहेत. त्याच्या माध्यमातून काय व्हायला लागलं, जो खर्च आहे तो कुठेतरी सगळा खर्च काढला आणि ऊसाचं उत्पन्न काढलं तर शेतकऱ्याच्या हाताला काय लागत नाही. पण आता जर बघायला गेलं आंतरपीक जर झेंडूचं केलं, 70-80 किलो झेंडू केलं, आता मार्केटमध्ये दर काय चालू आहे? 60-70 रुपये किलो आहे. 60-70 रुपये किलो आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला अंदाजे 70 किलोच्या हिशोबानं 60-70चा हिशोब जर केला तर खूप छान पद्धतीने पैसे मिळालेले आहेत मित्रांनो. म्हणजे पैसे रिकव्हर आत्ताच झालेले आहेत. आता ही कोडवा आहे, कोडव्याचे पैसे आत्ताच रिकव्हर झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य काय, हे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना व्यवस्थित जर डेव्हलपमेंट केली आणि नारायणी ॲग्रोच्या माध्यमातून आम्ही खूप लोकांना वेगवेगळ्या कन्सेप्ट द्यायला लागलेलो आहे. आता आपण बेबीकॉर्न प्रोजेक्ट पण राबवलेला आहे, खूप लोकांना आपण ते सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आहे ना, झेंडू असेल, परत मका असेल, या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची जी आंतरपिकं आहेत, हरभरा असेल, या सगळ्या गोष्टी आपण सांगून आहे ना शेतकऱ्याला दुय्यम पिकाचा सपोर्ट घेऊन या सगळ्या गोष्टी करायला लागलो. याचा फायदा काय होणार आहे, दुय्यम पीक घेतल्यामुळे आहे ना त्याची मुळं वगैरे आहे त्याचं डिकम्पोस्टिंग होऊन खत पण होते आणि तेच लागू आपल्या ऊसाला पण होऊ शकते. डबल फायदा आपल्याला मिळू शकते. दादा तुम्ही आता या सगळ्या पद्धतीनं करायला लागलाय, तर तुम्हाला काय वाटतं इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हे जर काय करायला पाहिजे, वापर करायला पाहिजे का नको? माझं तरी मत आहे, एकदा इंडिया ॲग्रो ही प्रोडक्ट वापर वापर करून बघावा. एकदम खतरनाक याचा रिझल्ट आहे चांगला. ठीक आहे. धन्यवाद. असाच तुमचा आशीर्वाद राहू दे आणि धन्यवाद. छान पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांनी जबरदस्त असं वेगवेगळं पीक घेऊन आहे ना पैसे मिळवावेत, असे नारायणी ॲग्रोचा संकल्प आहे.
विश ऑल द बेस्ट. थँक्यू.